जपते तुला डोळ्यात स्वप्न तिचं, दोन ओठ एक गीत, विणला दुहेरी गोफा हलवार साजणू, एकाच रंगातले आम्ही इंद्रधनू. हो सुटती न हाते वो वादळे कितीही, जीवा भावाच्या सख्या अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी. तुम्ही आमच्यावर अवलंबून राहू नका. आम्हाला तुमची मीरा पसंत नाहीये. एवढी सुंदर मुलगी आमची तुम्हाला पसंत नाही म्हणजे? सुंदर असून काय उपयोग? तिची बहीण किती आगाऊ आहे. अहो माझ्या मुलाचाच बघण्याचा कार्यक्रम असल्यासारखी प्रश्न विचारत होती त्याला. माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं असं नाही ना वाटत तुला? म्हणजे मला माहितीये राजेशच्या आईने स्पष्टपणे सांगितलंय, त्यामुळे मधुरा तू वेडी आहेस का? या सगळ्या गोष्टींवरून जर तुला कोणी काही बोललं ना, मी खपवून घेणार नाही हं? आधीच सांग. कशीच ग तू? या राजे झाली ना पिकनिक मनासारखी? मस्त एकदम मजा आली म्हणजे डान्स बिन्स आला किती उशीर. खूपसा नाक खूपसा पुस्तकामध्ये. बायकोला कसं टाळायचंय तुमच्याकडून शिकायचं. की आई पकवू नकोस प्लीज. थोबाड फोड ना अथर्वा. फालतू शब्द वापरायचे नाहीत घरात. ए पकाऊ वगैरे काय? हातच्या काकणाला आरसा कशाला रे? याच तुझ्या मिसमॅच म्हणी जेव्हा बंद करशील ना, तेव्हा माझी ही पकपक पकाक मी बंद कर. कमू मिळालं का हा होकार मीराला आपल्या? नाही ना हो, पोरीचं बाशिंग बळ जरा जडच आहे. ह्या पोरांनी पण नकार दिला. कधी लग्न व्हायचं हिचं, कधी गोष्टी मार्गी लागायच्या. अथर्वच्या लग्नापर्यंत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ना. होईल, आशेवर जग कायम आहे कमू. तुम्हाला काय जातं बसल्या बसल्या आशीर्वाद द्यायला? निम्म आयुष्य गेलं, पाय स्थिर आहे तुमचा? नाही. चांगली नोकरी मिळेल या आशेवर आपले जगत राहिलात. चांगली नोकरी कुठे? साधी कायमची नोकरी सुद्धा मिळवता आली नाही तुम्हाला. आज इथं उद्या तिथं. माझ्या आनंदाचे उपकार म्हणून हे घर मिळालं आपल्याला कमी भाड्यामध्ये. आता बसलो असतो रस्त्यावर. स्वामी टाकत नाहीत का कोणाला कमू? ज्यांनी चोच दिली तेच दाणे देतात. स्वामी काय म्हणतात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हातपाय धू. पिकनिकवरून आलास ना, जा. बरं झालं आलास. मला तुला काही नियम सांगायचे. हे बघ, आमच्या आनंदाच्या दिवाकरचा मुलगा आहेस तू, म्हणून काहीही चौकशी न करता तुला इथे ठेवून घेतलंय. थँक्यू. पण तुला काही नियम पाळावे लागतील. रात्री 10 नंतर लाईट जाळायचा नाही. नाही. काल जाळलेलाच. सॉरी. आणि आंघोळीसाठी एकच बालदी पाणी मिळेल. चालेल. आणि अथर्वच्या रूम मध्ये तू राहतोयस. अथर्व हा आदित्य बरं का, इंजिनियर आहे, मुंबईला नोकरीसाठी आलाय. आनंद मामाच्या मित्राचा मुलगा आहे. हो कळलं मला. सारखं काय ऍक्शन रिप्ले देत आहे. कळलं मग. हाय. थँक्यू. म्हणजे मला कोणीतरी कंपनीला होईल तसं हे मला पकवतच असतात. काय चल आपण जाऊ, म्हणजे कसं नाहीतर यांचं काही संपणार नाही. चल ये. शिकव जरा त्याला, शिकव. कसं बोलतो हा? मी काय म्हणते, बोल. हा जो आदित्य आहे ना, त्याच्या भाड्याचा खुंटा जरा बळकटच करायला हवा. आनंद त्याची सवय माहितीये, परोपकार करण्यात नंबर 1. त्याच्या परोपकारी स्वभावामुळेच आपल्याला या घरात कमी पैशात राहायला मिळतंय हे आत्ताच म्हणालीस ना तू कमू. हो माहितीये, पण असं नको ना व्हायला. बैल गेला आणि झोपा केला. झोपात हं? नाही, स्वामींची आज्ञा. झोपतो जरा. माझे बॅग माझी. हो. कुठे ठेवू सामान? तुझी बॅग अजून अनपॅक केली नाहीस?
अरे अशी कशी करणार? ही तुझी खोली आहे ना, तुला न विचारता असं कसं कुठे ठेवणार? मस्त आहे जा तू, एकदम असा डिसेंट. चिल यार, आपलीच रूम आहे, बिंदास तुला पाहिजे तिथे सामान ठेव. ओके. इथे कसा माझं राज्य आहे. आईला पण मी इच्छाला बंदी केली आहे ना. तिची लाईव्ह कॉमेंट्री आहे ना, नुसती कटकट असते रे. असं कर, तसं कर, तसं करूच नको मग. म्हणून इकडची साफसफाई पण मीच करतो हा. नाही ते बघतोयस ना सगळे इथे तिथे पडले, ठीक आहे. त्यामुळे उगाच लेक्चर नको रे, बोर करते. खूपच कूल आहेस यार. तुला माहितीये खूप मोठा रिलीफ मिळालाय मला. तर मला वाटलं होतं तू जर खडूस असतास ना. अरे नाही नाही, मला पण बरं वाटलं तू आला. म्हणजे कोणीतरी आता कंपनीला होईल. मीराताई आणि मधुराताई होती, पण ते बिझी असतात रे आपापल्या लाईफ मध्ये. मुलगा असा कोणी नव्हता इथे. आणि मुलींचं थोडं वेगळं असतं रे. आई बाबा तर केवढे बोर करतात बघितलंच नाही. म्हणून मी आधी मित्रांसोबतच असायचो. पण आता तू आलायस, आता जरा घरात राहावंसं वाटेल. तुझे आई बाबा कुठे असतात रे? नाशिकला. खूप कष्ट घेऊन शिकवलंय त्यांनी मला. पण आता माझा टर्न त्यांना सुखी ठेवण्याचा. मला ना त्यांना मुंबईत आणायचं आणि त्यासाठी इथे घर सुद्धा घ्यायचं. मुंबईत स्वतःचं घर? कसं आहे, त्यासाठी एकतर करोडपती असावं लागतं, नाहीतर एखादी करोडपती मुलगी पटवावी लागते. तुला पटेल एखादी करोडपती मुलगी, बघा सगळे प्रॉब्लेम सॉल्व. नको नको, मला शॉर्टकट्स नाही आवडत. मी जे काही करेन ते स्वतःच्या हिमतीवर करेन. गंमत केली रे. अरे काय रे, काय झालं टाइमपास? आदित्य, जा आनंद मामाकडे जा आणि जेवण ये. हो का? हा आपल्यासोबत जेवणार नाहीये? नाही, तो आपल्या इथे राहणार, तिथे जेवणार, असंच ठरलंय. आपलं अर्ध जेवण तिथूनच येतं. काय बोललास? काय 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 बोललास? काही काय बोलतोस रे? उचलली जीभ लावली कपाळाला. ए बाबा, जा जेवण ये आणि पोटभर जेवायचं. आता इथे येऊन रात्री डबे धुंडाळत बसशील. जा लवकर. बघितलंस ना, हे असं असतं. मधुरा, हे बघ ना, मोबाईलवर मला काय मस्त जोक आलाय. हो, अरे मग वाच ना. वाचू? वाच वाच. हा, ओके. एकदा एक माणूस दाताच्या डॉक्टरकडे गेला. तर डॉक्टरने विचारला, काय झालं, दात कसा पडला? त्यावर तो म्हणाला, अहो माझ्या बायकोने दगडासारख्या टणक भाकऱ्या बनवल्या हो. तर डॉक्टर म्हणाला, अरे मग नाही खात म्हणून सांगायचं ना. तर त्याने मुठीतला दात दाखवत म्हणाला, अहो नाही सांगितलं म्हणूनच तर. मी तिला हसवायला गेलो होतो, उलटच झालं. खूपच हर्ट झाली आहे ती. अरे खूप हळवी आहे ना ती. तरी मी तिला समजवायचा प्रयत्न केला. मी तिला म्हणलं, त्या मुलांनी नकार दिलाय, हा त्याचा लॉस आहे, नकोय आपल्याला असा मुलगा. नर्वसनेस जातच नाही. मधुरा, इतक्यात कसा जाईल? काही झालं तरी मनावर आघात झालाय तिच्या. ती दुःखी असणारच. आधीच एका गोष्टीचा गाव खूप खोलवर आहे अजून तिच्या मनावर.
मामा प्लीज नको तो विषय प्लीज. पण मधुरा करेक्ट बोलते. मीरा खरंच खूप हळवी. तो आज पाहिलं ना मी, एकटीने साधा रोड क्रॉस करायची हिंमत होत नव्हती तिची. तेच तर सांगतो आदित्य, तुला ठाऊक नाहीये, मीरा आणि मधुरा त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीने आणि तिच्या यजमानाने आत्महत्या केली. काय? हो, नागपूर जवळ त्यांची शेती होती. शेतीने दगा दिला, कर्ज झालं, सण होईना, मार्ग मिळेना, दोघांनी फास लावून घेतला. काय? तुला ऐकूनच इतका धक्का बसलाय. मग त्या पोरीनं, मीरानं हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, मनावर कोरलंय. नाही रे, अशी चित्र पुसून नाही टाकता येत माणसाला. मधुरा 2 वर्षाची होती आणि मीरा कळती होती. आईने पुसटशी जरी कल्पना मला दिली असती किंवा थोडं जरी मला माहित असतं ना, तर मी हे होऊ दिलं नसतं. खूप त्रास होतो. आपल्याला वरवर दिसताना सगळं चांगलं दिसतं, पण प्रत्येकाच्या मनात एक दुःख दडलेलं असतं. त्याची गोष्ट माहित नसते आपल्याला, पण एकदा का ती कळली ना की आपली होऊन जाते त्या दुःखात सकट. काळजी करू नका मामा, मीराचं मन जपेल असाच मुलगा शोधूया आपण तिच्यासाठी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान वाटतं ना इथे सकाळी गच्चीवर. आमच्या गावाकडे अगदी असंच वाटेल, शेतात शांत मोकळं, आभाळाखाली अगदी बरं वाटेल. पण इथे तर दूर दूर पर्यंत सगळीकडे फक्त बिल्डिंग. पण तरी वाऱ्याची एखादी थंड झुळूक सगळ्या बिल्डिंग्सना चुकून इथपर्यंत येतेच. तिच्यासाठी येते मी. ऍक्च्युली मला रोज एक्सरसाइज करायची सवय. ओ, मी योगासनं करते. ग्रेट. अगं मला कधीपासून शिकायची इच्छा आहे. तू शिकवशील? शिकवेन. पण काय उपयोग, तू तर काही दिवसांनी लग्न करून निघून जाशील. मला त्या विषयावर बोलायचं नाही प्लीज. सॉरी, खरंच सॉरी. ऐक ना, मला तुला हर्ट करायचं नव्हतं. सॉरी, मनापासून सॉरी म्हणतोय, मुद्दाम नाही केलं. सॉरी 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 सॉरी
आदित्य सॉरी काय करतोयस तू? सॉरी सॉरी ओके सॉरी सॉरी. अगं असताना किती सुंदर दिसतेस तू. तू अशीच हसणार असशील ना तर मी रोज उठाबशा काढायला तयार आहे. काय ग मीरा, झाला का तुझा योगा टोगा? मावशी योगा नाही योग म्हणतात त्याला. हा तेच ते. तुझं काय? तू काय करतोस तिथे? एक्सरसाइज व्यायाम. ते तुझ्या रूम मध्ये जाऊन करायचं. ओके. तुला शाळा वेळ काही नाहीये? आहे थोडा वेळ आहे, जाणार आहे. आहे ना थोडा वेळ? चल खाली, मला बोलायचंय तुझ्याशी. चल. वाऱ्याची एखादी थंड झुळूक सगळ्या बिल्डिंगला चुकवून इथवर येतेच. 2 3 4. दादा काय बॉडी बनवलीस यार. सही सही सल्यूट. अरे आत्ता कुठे सुरू केलंय, प्रोसेस मध्ये, पण होईल होईल. अरे मला पण बनवायची आहे बॉडी एकदम अशी अक्षय कुमार सारखी. आणि मला ना डान्स पण शिकायचा ऍक्च्युली. मला ना आमच्या ग्रुपला घेऊन ना एक प्रॉपर असा बँड बनवायचा आहे. सगळ्यात पहिले तर मला बाईक शिकायची आहे यार. मला शिकवशील ना तू? शिकवेन शिकवेन. पण फक्त शिकायची हा, चालवायची नाही. तुला अजून 18 वर्षे कंप्लीट झालेली दिसत नाहीयेत. 2 महीने, सिर्फ 2 महीने का इंतजार है. मग फक्त बाईक चालवणार नाही, गर्लफ्रेंडला मागे बसवून बाईक चालवणार. ऑलरेडी आहे वाटतं. एक नाही आहे, मग चिक्कर आहे चिक्कर. मनातल्या मनात. तुझी कोणी आहे का नाही? नाही. छूट 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 कोई तो है ना? ये ये. काय बोलायचं होतं तू? सांग तरी काय झालं? काय बोलायचं असणार? सध्या घरात सगळ्यात हॉट टॉपिक कुठला चालू आहे? तुझं लग्न. मावशी प्लीज, मी सांगितलं ना मला. लग्नच करायचं नाही. काल सुद्धा असं बोलून निघून गेलीस तडा तडा. दादाला किती धक्का बसला माहितीये का तुला? मावशी मग असं नको बोलूस ग. अगं रात्रभर झोप लागत नाही त्याला. तुझ्या नंतर मधुराची जबाबदारी. मावशी मी तरी काय करू अगं, इतके सगळे नकार येतात. तर त्यात काय मोठं? हे चालूच राहतं ग, जगराटी आहे ती. आपण पण गेला उडत म्हणायचं. पण मी लग्नच करणार नाही असं नको म्हणूस बाई. तुझा लाडका मामा अंतरुणाला खिळेल. खूप दडपण आलंय त्याच्यावर तू असं म्हणाल्यापासून. तोंडावर दाखवत नाही तो पण. काय तोंडावर दाखवत नाही? मामा काय रे, तब्येत कशी आहे तुझी? मला काय झालंय? तू टेन्शन घेतलंस ना माझ्यामुळे?
मावशी बोलली मला. काय आहे कमू? अगं हिच्यामुळे नाही ग, हिच्या सुखासाठी धडपडतोय मी. हिला साजेसा, हिला सुखात ठेवणारा एखादा चांगला मुलगा मिळावा याचं टेन्शन आलंय मला. मधुराचं मला टेन्शन नाहीये, पण आपल्याकडे एक नाजूक फुल आहे ना, त्याला जपणारा कोणीतरी हवा. तेच म्हणते ना मी, माझंही म्हणणं तेच आहे दादा. म्हणून धडपडते ना मी सुद्धा. त्यासाठीच मी एक छानस फक्कडचं स्थळ आणलंय म्हणजे आजच फोन येणार आहे त्यांचा. उद्या रविवार आहे ना, तर उद्या आपण बघण्याचा कार्यक्रम ठरवून टाकू, नाही का? मावशी प्लीज, आता लगेच वय उलटून चाललंय ग राणी, नंतर सगळं जड जात. ठरवून टाकू ना मग कार्यक्रम बघण्याचा. हा, ठरवते मग.